नमस्कार. रायझिंग टीचर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व शिक्षकांचं, सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज CTETचा जो पेपर क्रमांक 2 झाला, SSTच्या आपण आन्सर की बघणार आहोत. आणि काल जो पेपर होता, तर कालच्या तुलनेमध्ये आजचा जो पेपर होता तो त्या मानाने डिफिकल्टी लेवल थोडीशी सोपी होती. आणि कालच्या तुलनेत आजचे जे प्रश्न विचारण्याची पद्धत असेल किंवा विचारलेले प्रश्न जे आहेत तर काठिण्य पातळी थोडीशी सोपी आहे. आपण काय करू तर समाजशास्त्राचे जे 60 प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे आपण लगेच पाहूया. 31 नंबरचा प्रश्न आहे, आज के समय की सांस्कृतिक एकता और विविधता को निम्नलिखित दिए गए हम्पी से संबंधित ऐतिहासिक तथ्यों में से किसके लिए प्रयुक्त किया जा सकता है. ये विधान आहे, हम्पी के मंदिर सांस्कृतिक गतिविधियों के केंद्र होते थे. बी आहे, देवदासिया मंदिर नृत्यांगनाएं देव प्रतिमा राजा के समक्ष नृत्य किया करती थी किंतु प्रजाजनों के सामने नहीं. आणि सी आहे, महानवमी पर्व जो आज दक्षिण में नवरात्रि पर्व कहलाता है, उन दिनों हम्पी में एक अत्यंत महत्वपूर्ण पर्व माना जाता था. बघा, हम्पी जे ठिकाण आहे त्याच्या संबंधित जे ऐतिहासिक तथ्य आहेत तर त्याच्या संदर्भात विधान आहे आणि याच्यापैकी आपल्याला योग्य विधानं निवडायची आहेत. याच्यामध्ये बघा, बी देवदासिया म्हणजेच मंदिर ज्या नृत्य करणाऱ्या लेडीज होता तर मंदिर नृत्यांगनाएं देव प्रतिमा राजा के समक्ष नृत्य किया करती थी किंतु प्रजाजनों के सामने नहीं. हे विधान काय आहे तर चुकीचं आहे आणि बी काढून टाकलं. बघा, 1 मधून गेलं, 2 मधून गेलं आणि ए आणि सी दोन्ही विधाने बरोबर असल्या कारणाने आपला पर्याय येईल ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर लगेच आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. 32 नंबरचा प्रश्न आहे, उपयुक्त विकल्प चुनने के लिए निम्नलिखित अभिकथन और कारणों पर विचार कीजिए. आता हा पण थोडासा काल पण बघा एक प्रश्न नवीनच इंट्रोड्यूस केला होता. अभिकथन दिलं होतं, कारण दिलं होतं आणि परिणाम दिला होता. आणि हा थोडंसं इथं कारणे 2 दिलेले आहेत. एक अभिकथन आहे आणि त्याच विधानाला धरून 2 कारणे दिलेली आहेत आणि ती दोन्ही कारणे त्या विधानाशी मिळती जुळते आहेत का त्याच्यावरून आपल्याला पर्याय चेक करायचा असतो. अभिकथन बघू, 17वीं और 18वीं शताब्दियों में यूरोपीय बाजार में नील की मांग उच्च थी. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये युरोपीय बाजारामध्ये निळीची जी मागणी होती तर ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती. आता याची कारणं 2 दिलेली आहेत. एक, 17वीं सदी तक यूरोपीय कपड़ा उत्पादकों ने नील के आयात पर लगी पाबंदी में ढील देने के लिए अपनी सरकारों को राजी कर लिया. आणि कारण 2 दिलेलं आहे, 17वीं सदी के अंत तक ब्रिटन में औद्योगिकीकरण शुरू हो गया. आता ही दोन्ही कारणे बरोबर आहेत त्यामुळे अभिकथन आणि त्याच्याशी संदर्भात दिलेले दोन्ही कारणे बरोबर असल्या कारणाने ऑप्शन क्रमांक 3 येईल, अभिकथन और दोनों कारण सही है. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कारकों द्वारा जल का अभाव होता है. आता काही घटक दिलेले आहेत तर ज्याच्याद्वारे पाण्याचे जे आहेत तर पाण्याची कमतरता जाणवते ते घटक आपल्याला ओळखायचे आहेत. हे दिलेलं आहे जलसंग्रहण म्हणजे पाणी साठवणे हे येणारच नाही त्यामुळे असलेले सगळे पर्याय कट करून टाका. 2 गेला, 3 गेला, 4 गेला. आपलं उत्तर डायरेक्ट मिळालं BCD. वर्षा में विविधता, जल का संदूषण आणि अति उपयोग. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल BCD. 34 नंबर, तमिळ महाकाव्य मणिमेकले की रचना किसने की थी. मणिमेकले हे जे तमिळ काव्य आहे जे संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं बघा, तमिळ जे साहित्य आहे ते त्याच्यामध्ये मणिमेकले याची रचना कोणी केलेली आहे तर सत्यनार. ऑप्शन क्रमांक 2. 35 नंबर आहे, टाइम झोन 100% प्रश्न असतो सांगितलेलं खूपदा आणि हे पण सांगितलेलं की 15 अंश म्हणजे 1 तास. 15 अंश म्हणजे 1 तास आणि 1 अंश म्हणजेच किती 4 मिनिट. तुम्ही कसंही करू शकता. आता इथं 90 तुम्ही इथं डायरेक्ट 90 गुणिले 4 केलं तरी उत्तर मिळेल किंवा 15ने 90ला भागलं किती येतं बघा, 15 सक्क 90 6 येतं म्हणजे 6 तास झाले. 15 अंश जर 1 तास असेल तर 90 अंश म्हणजे किती येतील 6 तास. आणि आता इथं 12 आहे आणि 12मध्ये काय करायचं आहे, इथं काय दिलेलं आहे पूर्वमध्ये आणि टाईम झोनशी संबंधित बघा, ज्यावेळी पूर्वेला जातो त्यावेळी टाईम ॲड करायचा असतो आणि पश्चिमेला आपल्याला टाईम मायनस करायचा असतो. आता 12च्या नंतर 6 तास आपल्याला ॲड करायचे आहेत त्यामुळे 7 आणि 9 हे असेच कट होतात. आता AM का PM, 12 नंतर 6 ॲड केल्यानंतर 6 तास म्हणजे ते दुपारी नंतरचे बघा संध्याकाळी 6 म्हणजे PM येईल, AM येणार. 12च्या आधीची स्थिती असेल तर AM येईल आणि 12 नंतरची स्थिती असेल तर PM येईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे 6 PM. आता पुन्हा 36 नंबरचा जो प्रश्न आहे तो पण PYQला धरूनच विचारलेला आहे कारण ज्यूटबद्दल तुम्हाला याच्या आधी माहिती विचारलेली होती, कॉफी बद्दल आणि
चहाबद्दल पण माहिती विचारलेली होती. तर हे तिन्ही PYQला धरूनच आलेले आहेत. आता कॉफीसाठी कसं वातावरण लागतं किंवा हवामान लागतं बघा. तर गर्म एव आर्द्र जलवायू. हवामान कसं लागतं? उष्ण आणि आर्द्र. त्यामुळं एचं जर 4 असेल तर एचं 4 असणारा एकच पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4. पटकन बघू. पटसन पण 2-3 वेळा रिपीट झालेलं आहे. पटसन म्हणजे ज्यूट, त्याला ताग म्हटलं जातं. बांगलादेश इथं जास्तीत जास्त त्याचं उत्पादन होतं. बीची जोडी 1 बरोबर. उच्च तापमान आणि जास्तीत जास्त पाऊस, भारी वर्षा गरजेची असते, त्यामुळे बीचं 1. आणि सीचं बघा, चायला म्हणजे चहासाठी थंडी जलवायू, हवामान थंड असणे आवश्यक आहे. आणि गहूसाठी ऑप्शन क्रमांक 3 येईल, मध्यम तापमान एव वर्षा. त्यामुळं 4, 1, 2, 3 ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट 37 नंबर. संयुक्त राज्य अमेरिका में किसान एक व्यवसाय की तरह काम करता है, कथन को उचित सिद्ध कीजिए. संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये तेथील जो शेतकरी आहे तो व्यवसायाच्या स्वरूपामध्ये काम करतो आणि त्याच्याशी संबंधित जी विधान दिलेली आहेत ABCD, त्याच्यापैकी योग्य विधाने निवडायची आहेत. आता तिथं फार्म का छोटा आकार, जर पर्यायावर नजर टाकली, मी खूपदा सांगितलेलं आहे बॅचमध्ये आपल्या, जे येणार नाही, एक जरी विधान इलिमिनेट करता आलं तर ते सगळ्या पर्यायातून ते पर्याय कट करून टाकायचे, ते विधान असणारे, आणि डायरेक्ट मग आपण उत्तरापर्यंत किंवा उत्तराच्या खूप जवळ जातो त्याच्यामुळं. आता फार्म का छोटा आकार म्हणजे शेतीचे जे आकार जो आहे तर तो छोटा आहे किंवा लहान आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बी असलेले पर्याय 1 कट झाला, बी 2 कट झाला आणि 3 कट झाला. डायरेक्ट उत्तर मिळालं ट्रॅक्टरो हार्वेस्टर का उपयोग. सी आहे स्वचालित अन्न भांडार आणि डी आहे रासायनिक उर्वरक का प्रयोग. त्यामुळं 4 नंबरचा आपला ऑप्शन आपल्याला उत्तर मिळेल बघा, ऑप्शन क्रमांक 4, ज्याच्यामध्ये बी नसेल. त्याच्यानंतर पुढे 38 नंबर. निम्नलिखित में से कौन एक स्थायी पवन नाही है. स्थानिक वारे याच्यापैकी कोणतं नाही असं विचारलेलं आहे. ॲज इट इज PYQ आहे. आपण खूप सारे PYQ घेतलेले आहेत आणि टॉपिकच्या खाली लगेच तो एखादा टॉपिक झाला तर आता उदाहरणार्थ ग्लोब, तर ग्लोबच्या खाली आतापर्यंतचे CTETला आलेले सगळे आपण PYQ तिथे घेतलेले आहेत. त्यामुळं आपल्या ह्या कन्सेप्ट अगदी क्लिअर होता. त्यामुळे हे सर्वांचे बघा जे PYQला धरून प्रश्न आहेत ते तर तुमच्या अजिबातच चुकता कामा नाहीत. निम्नलिखित में से कौन एक स्थायी पवन नाही है. स्थानिक वारे नाही, मान्सूनी पवने हा PYQ आहे, ऑप्शन क्रमांक 2. 40 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित ऐतिहासिक दावों का जनजातियों खानाबदोशों और एक जगह बसे हुए समुदायों के संदर्भ में विश्लेषण कीजिए, उपयुक्त विकल्प चुनिए. जनजाती असेल म्हणजे आदिवासी समूह असेल, त्याच्यानंतर खानाबदोश असतील, भटके समूह असतील, तर यांच्या संबंधामध्ये CTETला दरवर्षी प्रश्न विचारले जातात. विधाने वाचून घेऊ. वर्ण आधारित समाज का जनजातीय लोगों से कोई संपर्क नहीं था, यह सक्ती जाती प्रथा के कारण थी. आता ज्यावेळी आपण जनजातीय हा टॉपिक शिकत असतो तर जातीप्रथा, जनजातीय किंवा आदिवासी जे समूह आहेत, तर जनजाती आणि आदिवासी हे दोन्ही शब्द कोरिलेटेड आहेत किंवा एकाच अर्थाने वापरले जातात. तर तिथं जातीप्रथे ते मानतच नसत, त्यामुळे ए विधान येणार नाही. ए इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं BCD. त्याच्यानंतर पुढे घ्या, आपण फक्त क्वेश्चन आणि त्याचे आन्सर अशा पद्धतीनं आपण आता हा व्हिडिओ घेणार आहोत. पंचायती राज के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा क्रम सही सोपनिक क्रम है. कालच्या पेपरमध्ये पण ग्रामपंचायत, ग्रामसभा याच्यावर प्रश्न आला होता आणि आज पण परत प्रश्न आलेला आहे थोड्या वेगळ्या स्वरूपाचा. आता क्रम लावायला सांगितलेला आहे. सुरुवातीला येईल ग्रामसभा, त्यामुळे ग्रामसभाने सुरू होणारे पर्याय आपल्याला उत्तरामध्ये पाहिजेत. त्यामुळे 1 गेला, 3 गेले. ग्रामसभा नंतर येते पंचायत समिती, येत नाही, तर ग्रामपंचायत येते, त्याच्यानंतर पंचायत समिती आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट 42 नंबर. हमारे सौरमंडल में वह खगोलीय पिंड जिनके पास अपनी उष्मा तथा प्रकाश होता है. स्वतःची उष्णता, स्वतःचा प्रकाश असणारा जो खगोलीय पिंड आहे तर त्याला काय म्हटलं जातं? तारा. आणि ह्याचं उदाहरण काय सांगता येईल? सूर्य. आणि बाकीचे पृथ्वी असेल, बुध असेल, शुक्र असेल, हे काय आहेत? ग्रह आहेत. आणि त्या ग्रहांचे स्वतःचे काही उपग्रह आहेत, तर त्यांना स्वतःचा तापमान, स्वतःचा प्रकाश नसतो आणि ते कशाद्वारे प्रकाश ग्रहण करत असतात? ताऱ्याद्वारे. आणि ताऱ्याचं उदाहरण सांगता येईल सूर्य. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. 43 नंबर. किसी भी राष्ट्र की प्रगति उसके विभिन्न सामाजिक और राजनीतिक समूहों की एकता पर निर्भर होती है. राजनीतिक को प्रतिस्पर्धी चुनावी राजनीति में इस एकता को संज्ञान में लेना चाहिए. निम्नलिखित में से राष्ट्रीय आंदोलन में कौन सी बृहत प्रगति उपरोक्त अभिकथन पर मुहर लगाती है. आता विधान दिलेले आहेत ABC. बघा,
रोलेट सत्याग्रह के दौरान प्रतिभागियों ने यह सुनिश्चित करने का प्रयत्न किया कि ब्रिटिश साम्राज्य शासन के, इथं थोडंसं शब्द आलेले नाहीत, हिंदू और मुस्लिम एकजुट और संगठित हो. त्याच्यानंतर बी आहे 1930 के दशक के आखिरी सालों से लीग मुसलमानों और हिंदुओं को अलग अलग राष्ट्र मानने लगी थी. हे दोन्ही विधाने आपल्या उत्तरामध्ये पाहिजे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. सी येणार नाही. 1937 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. 1937 में मुस्लिम लीग संयुक्त प्रांत में कांग्रेस के साथ मिलाकर सरकार बनाना चाहती थी, जिसे काँग्रेसने स्वीकार न किया. तर हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं सी, बाकीचे तिन्ही पर्याय आहे पर्यायामध्ये असल्या कारणाने ते तिन्ही पर्याय कट होतात आणि आपलं उत्तर मिळेल ऑप्शन क्रमांक 1. आता 44 नंबर, विश्व को एक बृहद विश्व समाज बनाने के संचार के किस माध्यम की अति महत्वपूर्ण भूमिका है. संचार माध्यम हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे जनसंपर्क माध्यम, मास मीडिया, ऑप्शन क्रमांक 1. 45 नंबर आहे, मध्य भारत में सतनामी आंदोलन की स्थापना की गई थी. सतनामी आंदोलन PYQ आहे आणि 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. उत्तर आहे घासीदास द्वारा, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर घ्या 46 नंबर, पृथ्वी पर पाई जाने वाली जीवीय एवं अजीवीय परिस्थितियां बनाती है प्राकृतिक पर्यावरण, ऑप्शन क्रमांक 1. 47 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन विभेदीकरण का एक उदाहरण नहीं है. विभेदीकरण त्याचं उदाहरण नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. एक लड़के को रोने से मना करना क्योंकि लड़के रोते नहीं है, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे 48 नंबर, भारत अभिकथन दिलेला आहे. भारत के एक राष्ट्र बनने की प्रक्रिया एक लंबी प्रक्रिया थी. राजनीतिक चेतना का उदय और परिणामी राजनीतिक संगठनों में समय लगा. भारत अचानक से एक दिन में ही 1947 में स्वतंत्र नहीं हो पाया. उपयुक्त प्रमाण और कारण का चयन कीजिए. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालेली ही प्रोसेस खूप मोठी होती आणि त्याच्याशी संबंधित विधानं दिलेली आहेत. बरोबर विधाने निवडायची आहेत. याच्यामध्ये ए, भारत के संसाधनों के ऊपर अंग्रेजों के नियंत्रण के विषय में चेतना 1850 के बाद राजनीतिक संगठनों में साफ दिखाई देने लगी थी. हे विधान बरोबर आहे. बी, राजनीतिक संगठन इस सोच के साथ काम कर रहे थे कि लोक संप्रभुत हो. हे पण विधान बरोबर आहे. आता सी, पुणे सार्वजनिक सभा, मद्रास महाजन सभा ने देश के विशेष खास भागों में काम किया और एक खास इलाके, समुदाय और वर्ग के लिए काम किया. तर पुणे सार्वजनिक सभा असेल, मद्रास महाजन सभा असेल, त्यांनी एका ठराविक भागासाठी काम केलेलं आहे. हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे सी आपल्या पर्यायामध्ये नको. डी, इल्बर्ट विधेयक, याच्या आधी पण इल्बर्ट बिलावर प्रश्न येऊन गेलेला आहे. इल्बर्ट विधेयक ने पढ़े लिखे भारतीयों के एक अखिल भारतीय संगठन की चाह को और गहरा कर दिया था. ABD तिन्ही पर्याय आपल्याला किंवा तिन्ही विधान आपल्या पर्यायामध्ये पाहिजेत. ABD, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट 49 नंबर, निम्नलिखित कारणों से पृथ्वी के धरातल पर पर्याप्त वर्षा बहुत महत्वपूर्ण है. पाऊस जास्त गरजेचा आहे, त्याच्यासाठीची कारणं आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यापैकी योग्य कारणे निवडायची आहेत. एक, पौधों तथा जीवजंतुओं के जीवित रहने के लिए येईल, बरोबर येईल. त्यामुळं ए नसणारा पर्याय 3 नंबर इथं कटला. बी, यह पृथ्वी के धरातल पर ताज़ा जल लाती है. बी बरोबर आहे. यह सुखा लाती है. सुखा म्हणजे काय? दुष्काळ. पाऊस दुष्काळ, सुखा म्हणजेच दुष्काळ घेऊन येते का? तर नाही. त्यामुळे सी विधान असलेले सगळे पर्याय जातील. 3 ऑलरेडी गेला, 2 गेला, 4 गेला. ऑप्शन क्रमांक 1 येईल. ABD. आणि डी नंबरचं आपण विधान वाचू. अधिकतर भौम जल वर्षा से ही प्राप्त होता है. हे पण विधान बरोबर आहे. ABD, ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर 50 नंबर, भारत में निम्नलिखित में से किस स्थान को छोटा तिब्बत कहा जाता है. लडाखवर CTTला 100% प्रश्न येतात आणि कालच्या पण पेपरमध्ये प्रश्न होता आणि आजच्या पण पेपरमध्ये प्रश्न आहे आणि याच्या आधीचे पण मागचे जर PYQ तुम्ही पाहिले तर त्याच्यावर पण प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला लडाखवर प्रश्न येतो. तर इथं छोटा तिब्बत कशाला म्हटलं जातं? लडाखला, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 51 नंबरचा प्रश्न, कोल विद्रोह, आता ते काय सांगितलेलं आहे, त्यांचं साल विचारलेलं आहे. किती बरोबर इथं गलत मिलान हे बघा. कोल विद्रोह 1831-32चा आहे, हे बरोबर आहे. संताल विद्रोह 1855 बरोबर आहे. बस्तर विद्रोह 1920 बरोबर आहे. वारली विद्रोह 1939 हे पण बरोबर आहे. इनमें से कोई नहीं हे उत्तर असेल आपलं, कारण सर्व विधाने बरोबर दिलेले आहेत. 52 नंबर, ग्लोब को पृथ्वी का वास्तविक प्रतिरूप क्यों माना जाता है. सर्वाधिक उपयुक्त कथन का चयन कीजिए. ग्लोबलाच पृथ्वीचं प्रतिरूप मानलं जातं. त्याच्यासाठी जी 4 विधानं दिलेली आहेत, सर्वाधिक उपयुक्त कथन आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 येईल. देशों, महाद्वीपों तथा महासागरों को उनके सही आकार में दिखाया जाता है. 53 नंबर,
मछलीपट्टनम के संदर्भ में जिसका व्यापार के लिए दूरस्थ स्थानों से संपर्क था उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. मछलीपट्टनम या ठिकाणाविषयी माहिती दिलेली आहे. 17वीं शताब्दी में हॉलैंड और इंग्लैंड दोनों देशों की ईस्ट इंडिया कंपनी ने मछलीपट्टनम पर नियंत्रण प्राप्त करने का प्रयत्न किया क्योंकि तब तक वह आंध्र तट का सबसे महत्वपूर्ण पत्तन बन गया था. मछलीपट्टनम भारताच्या दक्षिणेला आहे. हे विधान बरोबर आहे ए. त्याच्यानंतर डी. आता बी विधान बघा. हॉलैंडवासी डच, डेन्मार्क और स्पेन के दूरस्थ स्थानों के लोग थे. हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर सी. विभिन्न व्यापारी समूहों जैसे गोलकोंडा के कुलीन वर्गों, फारसी सौदागरों, तेलुगु कोमटी, चेट्टियार और युरोपीय व्यापारियों की प्रतिस्पर्धा ने नगर को समृद्धशाली बना दिया. सी पण विधान आपल्या उत्तरामध्ये पाहिजे. आणि डी. मीर जुमला और मुगल सूबेदार ने हॉलैंडवासियों और अंग्रेजों को आपस में भिड़ाना शुरू कर दिया. डी पण बरोबर आहे. ए, सी आणि डी. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढे घ्या. 54 नंबरचा प्रश्न. जेम्स मिल ने अपनी 3 खंडों वाली पुस्तक ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया किस वर्ष प्रकाशित की थी. जेम्स मिलनं जो इतिहास लेखन केलेलं आहे तर त्या टॉपिकशी संबंधित हा प्रश्न आलेला आहे. आणि ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक त्यांनी 1817 मध्ये लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 55 नंबर. पृथ्वी की ठोस परपट्टी या कठोर उपरी परत को स्थलमंडल कहते हैं. त्याच्यानंतर इथं का रिझन काय दिलेलं आहे. यह चट्टानों एवं खनिजों से बना होता है एवं मिट्टी की पतली परत से ढका होता है. वातावरण असेल, भूआवरण असेल, जलावरण असेल आणि जीवावरण असेल याच्यावर पण 100% एखादा जरी प्रश्न असतो. आणि हा पण PYQला धरूनच प्रश्न आलेला आहे. ए विधान बरोबर आहे आणि त्याचं कारण पण आहे. स्थलमंडल वर काय आढळतं ते पण दिलेलं आहे. किंवा जे भूआवरण आहे तर ते कठोर थर आहे पृथ्वीचा. कशामुळे बघा तर तिथं खडक आढळतात, खनिजे आढळतात आणि मातीचे बारीक किंवा पातळ थर आढळतो. कारण पण बरोबर दिलेलं आहे. ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता हे आपलं अचूक उत्तर असेल. 56 नंबर घ्या. बंगाल मंदिर निर्माण के निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए और उपयुक्त विकल्प चुनिए. आता इथं विधाने दिलेले आहेत. ए. मंदिर शक्ति प्रदर्शित करने के लिए निर्मित किए जाते थे. बी. मंदिर शक्ति प्रदर्शित करने के लिए निर्मित किए जाते थे. त्याच्यानंतर हे 2 सेंटेन्स एकच आहेत बघा. मंदिर शक्ति प्रदर्शित करने के लिए निर्मित किए जाते थे. मंदिर सॉरी इथं भक्ती आहे, इथं शक्ती आहे. भक्ति प्रदर्शित करने के लिए निर्मित किए जाते थे. इथं आहे शक्ति प्रदर्शित करने के लिए निर्मित किए जाते थे. सी आहे मंदिरों ने 2 मंजिली छप्पर की झोपड़ियाँ की संरचना की प्रतिकृति करना आरंभ कर दिया. त्याच्यानंतर मंदिरों ने 4 छत वाली छप्पर की झोपड़ियों की संरचना की प्रतिकृति करना आरंभ कर दिया. बंगाल जे मंदिर निर्माण आहे त्याच्याशी संबंधित विधाने आहेत. 4 विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. 1-1 घंटे वाला पृथ्वी का एक समय क्षेत्र कितना देशांतरीय विस्तार घेरता है. एक बघा 1 अंश म्हणजे किती 4 मिनिट. 4 मिनिट. त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण NCERTचं हे आपण घेतलेलं होतं तर 15 अंश तिथं दिलेलं बघा. 15 अंश म्हणजे 1 तास. 30 अंश म्हणजे किती 2 तास आणि 45 अंश म्हणजे 3 तास. हे सरळ NCERTच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे 3 तास. म्हणजे आपल्याला इथे 1 तास विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल 3. 15 अंश. त्याच्यानंतर घ्या 58 नंबर. पर्वतों पहाड़ों में सबसे बहते समय नदी जलप्रपात बनती है. जलप्रपात के लिए 2 मुख्य कारणों का चुनाव कीजिए. डोंगराळ भागातून ज्यावेळी नदी वाहत असते त्यावेळी धबधबाच्या स्वरूपात किंवा धबधबा बनते. याची जी कारणं आहेत ती विचारलेली आहेत. नदी पेड़ों के मध्य से गुजरती है. ए आपल्याला नको आहे. हे असलेले पर्याय 2 कटले. त्याच्यानंतर बघा बी. आता बी डी सी इथं दोन्हीकडे बी आहे त्यामुळे बी बरोबरच आहे. आता आपण सी किंवा डी वाचूया. नदी नर्म शैलों के ऊपर से गुजरती है आणि नदी खडी ढाल वाली घाटी में गिरती है. इथं काय येईल ऑप्शन डी बरोबर असेल. सी नाही आणि बी आणि डी असणारा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यामुळे 2 आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर 59 नंबर. भारत में पहली कपास मिल स्पिनिंग मिल बॉम्बे में किस वर्ष स्थापित हुई थी. बघा पहिली कापूस मिल जे आहे तर ती 1854 मध्ये आहे. पहिली सूतगिरणी 1854. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट घ्या
60 नंबर, औपनिवेशिक कृषि संबंधी नीतियों में परिवर्तनों के संबंध में उपयुक्त निष्कर्षों पर पहुंचने के लिए भ्रांतियों को दूर कीजिए. औपनिवेशिक काल म्हणजे जो परकीय सत्तेचा काळ आहे तो, आणि त्याच्यामध्ये ज्या कृषीशी संबंधित ज्या पद्धती आहेत तर त्याच्यावर आपल्याला 4 विधानं दिलेले आहेत आणि बरोबर विधानं बघा. दीवान के रूप में कंपनी अपने नियंत्रण के क्षेत्र की मुख्य प्रशासक बन गई. बी, 1765 के पश्चात कंपनी को भूमि की व्यवस्था और उसके राजस्व के संसाधनों की व्यवस्था करने के विषय में सोचना पड़ा. हे आपल्या उत्तरामध्ये असेल. सी, 1765 से पूर्व कंपनी ने ब्रिटेन से विशाल मात्रा में अनाज का आयात करके भारत में वस्तुएं खरेदी. हे नको. सी असणारे पर्याय बघा, हा कटला. आणि त्याच्यानंतर डी, 1765 के बाद बंगाल में इकट्ठा किए गए राजस्व से निर्यात के लिए खरेदी वस्तुओं और माल वित्तीय प्रबंध किया जा सका. आपल्याला फक्त बी आणि डी पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल. त्याच्यानंतर पुढे 61 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामीण भारत में ऋण के संस्थागत स्रोत निम्नलिखित में से कौन से है. संस्था, आता संस्थेच्या स्वरूपात स्रोत विचारलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये कर्जाचे साहूकार, सहकारी संस्था आहे, सरकारी बँक आणि जमीनदार. आता जमीनदार आणि साहूकार म्हणजे सावकार जे आहेत तर ते व्यक्तिगत आहेत. आपल्याला संस्थागत स्रोत विचारलेले आहेत. सरकारी बँक आणि सहकारी संस्था आहे. बी आणि सी ऑप्शन क्रमांक 2. पुढे 62 नंबर, निम्नलिखित में से क्या राज्य द्वारा धर्म में हस्तक्षेप है जैसा कि भारतीय संविधान में लिखा गया है. ऑप्शन क्रमांक ए, अस्पृश्यता का उन्मूलन. बी आहे बाल मजदूरी पर प्रतिषेध. सी आहे बाल विवाह पर प्रतिबंध. आणि डी आहे विशाखा मार्गदर्शिका को तयार करना. डी येणारच नाही. डी असलेला पर्याय 4 कटला. आता इथं सी बघा, बाल विवाह पर प्रतिबंध. सी पण आपल्या उत्तरामध्ये नको. 2 गेला, 3 गेला. त्याच्यानंतर एक आपलं उत्तर येईल ए आणि बी, अस्पृश्यतेचे उन्मूलन आणि बालमजदुरी म्हणजे मजुरीच्या संदर्भामध्ये किंवा बालमजुरीला विरोध. ऑप्शन क्रमांक 1 ए आणि बी. त्याच्यानंतर 63 नंबर आहे, 2 कथनं दिलेले आहेत. कथन 1, सामाजिक विज्ञान के अध्ययन अध्यापन का मुख्य आधार क्षेत्र कार्य, प्रोजेक्ट कार्य और समूह गतिविधियां होनी चाहिए. 2, सामाजिक विज्ञान के अध्ययन अध्यापन को रुचिकर बनाने के लिए स्थानीय समुदाय से सीधे जुड़ी परियोजना को प्रेरित करना चाहिए और होगा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. 64 नंबर, पुन्हा कथन ए, कथन बी दिलेला आहे. कथन ए, सरकार के लोक निर्माण विभाग द्वारा किए गए कार्य के लिए विधानसभा के सदस्यों की स्वीकृति आवश्यक नहीं है. त्याच्यानंतर बी, लोक विधानसभा के सदस्यों को अपने प्रतिनिधियों के रूप में चुनते हैं. आता इथं 64 नंबरचं काय विधान दिलेलं आहे बघा. कथन ए की सरकार के लोकनिर्माण विभाग द्वारा म्हणजे सरकारचा जो लोकनिर्माण विभाग आहे तर त्याच्याद्वारे जे केलेली कार्य आहेत तर त्या कार्यासाठी जे विधानसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांची स्वीकृती आपल्याला आवश्यक नाही. आणि कथन बी काय दिलेलं आहे, लोक विधानसभा के सदस्यों को अपने प्रतिनिधियों के रूप में चुनते हैं. हे विधान बरोबर आहे बघा. ए विधान चुकीचं आहे, बी विधान बरोबर आहे. त्यामुळं ए असत्य किंतु बी सत्य. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. त्याच्यानंतर पुढे 65 नंबरचा प्रश्न, सामाजिक विज्ञान के एक शिक्षक और शिक्षिका के रूप में लैंगिक भेदभाव और जातिगत भेदभाव जैसे मुद्दों पर चर्चा करते समय आप निम्नलिखित में से किसका ध्यान रखेंगे. लैंगिक आणि जातिगत जो भेदभाव आहे तर त्याची चर्चा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ए, कक्षा में बोलने के लिए प्रोत्साहन करना. ए बरोबर आहे. त्याच्यानंतर बी, विद्यार्थियों को दूसरों की बात सुनना सिखाना म्हणजे एखाद्याची गोष्ट ऐकण्यासाठी एखाद्याला शिकवणे. सी आहे, कक्षा में संघर्षों की गैरस्वीकृती. हे विधान आपल्याला नको आहे. सी, इथून गेला, इथून गेला, इथून गेला. डी, कक्षा में विश्वास का वातावरण विकसित करना. ए, बी, डी. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढे घ्या 66 नंबरचा प्रश्न आहे. कथनं दिलेले आहेत. कथन 1, स्कूल में योगात्मक आकलन में ज़्यादा प्रत्यक्षता होती है. बरोबर आहे. योगात्मक आकलन एक ग्रेड या इकाई या सत्र के अंत में अधिगम के परिणामों की जांच करता है. आता काल फॉर्मेटिव्ह असेसमेंटवर प्रश्न होता, आज तुम्हाला समेटिव्ह असेसमेंटवर प्रश्न आलेला आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे आहे
67 नंबरचा प्रश्न, शहरी प्रशासन पर दिए गए पाठ में निम्नलिखित विषय अंतर्निहित प्रश्न रिक्त स्थान की पूर्ति कीजिए पर विचार कीजिए, किसी नगर निगम में निर्वाचित सदस्य को टिंब टिंब कहते हैं. तर काय सांगितलंय प्रश्न, यहाँ पर निम्नलिखित में से कौन सी योग्यताओं और कौशल्यों का परीक्षण हो रहा है. आता जे विधान दिलेलं आहे म्हणजे रिकाम्या जागा भरा किंवा रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए, म्हणजे बघा रिकाम्या जागा भरा या प्रश्नातून कोणतं कौशल्य क्षमता तपासली जाते, तर स्मरण करणं, स्मरण रखना. ऑप्शन क्रमांक 4. 68 नंबर, लड़के खेल खेलते हैं जबकि लड़कियां कला एवं कारीगरी अपनाती है, यह कथन क्या विचार प्रकट करता है. मुलगा मुलगी भेद सांगितलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 येईल रूढ़िबद्धता आहे. 69 नंबर, सामाजिक विज्ञान की कक्षा में एक महत्वपूर्ण तत्व भारत की विविधता को स्वीकार करना है. सामाजिक विज्ञान के एक शिक्षक के रूप में निम्नलिखित में से कौन से लक्षण आपको विकसित करने चाहिए और उन्हें विद्यार्थियों में शुद्ध अंतकरण से आत्मसात करना चाहिए, जिससे कि विविधता का सही मायनों में महत्व हो सके. बघा, एकता के विषय में नारे लगाना हे येणारं नाही, त्यामुळे हे असलेले सगळे पर्याय जातील. डायरेक्ट उत्तर मिळालं बी आणि सी. बी विधान, अपने से भिन्न संस्कृतियों के विषय में बात करते हुए संवेदनशील और सम्मानीय रखना. सी, किसी की अवधारणाओं पर निरंतर विचार करना जो समाज में किसी की सामाजिक अवस्थिति से उत्पन्न हो सकती है. त्याच्यानंतर 70 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन से उद्देश्य का भारतीय संविधान निर्वाह नहीं करता है. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल, अपने आप को भौतिक रखना, स्थैतिक रखना, जिससे समाज की संरचनाएं अपरिवर्तित रह सके. ऑप्शन क्रमांक 2. 71 नंबरचा प्रश्न आहे, पुन्हा 2 कथनं दिलेले आहेत. कथन 1, शैक्षिक संरचना में आकलन सतत किया जाता है. विधान 1 बरोबर आहे. 2, आकलन एक ऐसी प्रक्रिया है जिसमें अलग अलग समय पर कई चीजें की जाती है. ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 म्हणजे कथन 1 आणि 2 दोन्ही बरोबर असल्या कारणाने ऑप्शन क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे 72 नंबरचा प्रश्न, अभिकथन रीजन, बाकी विषयों की तरह ही सामाजिक विज्ञान में भी ज्ञान का सृजन करने के लिए बच्चों का सक्रिय जुड़ाव होना चाहिए. बघा, आणि कारण काय दिले, सक्रिय जुड़ाव का अर्थ शरीर एवं दिमाग का गतिविधियों के साथ जुड़ाव है. हे जे कारण दिलेलं आहे ते ए साठी अगदी योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ए और आर दोनों सही तथा आर एक ही सही व्याख्या करता है. 73 नंबर, 2 कथने दिलेले आहेत. राजनीतिक शास्त्र परिवर्तन का परिचायक है जिसमें सत्ता की प्रभुता संपन्न संरचनाएं और सामाजिक बलों द्वारा उनके विरोध की प्रक्रियाएं शामिल है. कथन 2, राजनीति शास्त्र एक ऐसे सभ्य समाज की कल्पना करता है जो अधिक संवेदनशील, अवगत और उत्तरदायी नागरिकों का निर्माण कर सके. दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट 74 नंबर, आप अपनी कक्षा में मथुरा शैली और तक्षशिला गांधार शैली में बनी बुद्ध की प्रतिमाओं में अंतर के बारे में बच्चों को अवगत करवाना चाहते हैं. इसके लिए सबसे उपयुक्त विधी. बघा, मथुरा शैली आणि गांधार शैली, तर याच्यामधला जो फरक आहे तो स्पष्ट करून सांगण्यासाठी योग्य साधन काय, तर राष्ट्रीय संग्रहालय की यात्रा करवाना. ऑप्शन क्रमांक 2. 75 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन से प्रबंध सामाजिक न्याय को प्रोन्नत नहीं करते. विशेष पोलीस ठाणे. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे 76 नंबर, पुन्हा अभिकथन रीजन, भारत में सामाजिक विज्ञान को लड़कों की अपेक्षा लड़कियों के पढ़ने से ज़्यादा जोड़ा जाता है. रीजन दिलेला है, सामाजिक विज्ञान को लेकर इस प्रकार का दृष्टिकोन एक तरह से पितृसत्तात्मक और लैंगिक भेदभाव रखने वाले समाज का द्योतक है. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. एची व्याख्या आर करते किंवा आर ए की सही व्याख्या करता है. 77 नंबर, पुन्हा अभिकथन रीजन, परीक्षण टेस्ट आकलन का एक रूप है. याच्यावर PYQ ऑलरेडी येऊन गेलेला आहे परीक्षणवर, तर हे बरोबर आहे. कारण बघू, यह प्रश्न का उत्तर देता है या तो दूसरों की तुलना में या प्रदर्शन कार्यों में के एक ज्ञान क्षेत्र की तुलना में, तर रीजन पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 78 नंबर, सरकार की आरोग्य अनुरक्षण प्रदान करने के उत्तरदायित्व के विषय में अपनी कक्षा में शिक्षण करते हुए आपने शिक्षार्थियों के 2 समूहों में इस विषय पर चर्चा और वाद विवाद करवाने का निर्णय लिया कि देश में आरोग्य अनुरक्षण तंत्र भली भांति कार्य कर रहा है या नहीं. कक्षा में वाद विवाद आयोजित करने का निम्नलिखित में से क्या वांछनीय लक्ष्य नहीं है. बघा, वर्गामध्ये वादविवाद आयोजित करण्याचं
कोणतं उद्दिष्ट नहीं है। विद्यार्थियों को प्रतियोगी बनाने और किसी भी मूल्य पर जीतने का प्रशिक्षण देना, ऑप्शन क्रमांक 4। त्याच्यानंतर 79 नंबरचा प्रश्न, वैश्विक प्रतिस्पर्धा की चुनौतियों का सामना करने के लिए सामाजिक विज्ञान शिक्षा के राष्ट्रीय मानकों में सुधार के लिए निम्नलिखित में से किस पद्धति का उपयोग किया जाना जा सकता है। ए, अधिगम परिणामों का निर्धारण करना, बरोबर आहे। बी, नवाचारी और बेहतर मूल्यांकन उपकरणों का विकास करना, हे बरोबर आहे। दृश्य श्रव्य और मल्टीमीडिया आधारित संवादात्मक अध्ययन सामग्री का निर्माण करना, हे पण बरोबर आहे। केंद्रीकृत मानकीकृत एकल पाठ्यक्रम का निर्माण करना, हे विधान नको पाहिजे, त्यामुळेच 1 मधून गेलं, 2 मधून गेलं, 3 मधून गेलं, ऑप्शन क्रमांक 4 हे आपला चूक उत्तर असेल। त्याच्यानंतर बघा पुढे 80 नंबरचा प्रश्न, परीक्षण के संदर्भ में, पुन्हा परीक्षणवर 2 प्रश्न आलेले आहेत। सही है, परीक्षणच्या म्हणजे टेस्टच्या संदर्भामध्ये बरोबर विधाने, यह किसी विशेष विषय से संबंधित कौशल पर किया जाता है, ये बरोबर आहे। बी, यह आमतौर पर प्रश्नों के पुंज को एकसार रूप से प्रस्तुत करके किया जाता है, ये पण बरोबर आहे। सी विधान, यह किसी विशेष सामग्री या विशेष विषय के बारे में छात्रों की समझ को मापने के लिए एक अव्यवस्थित निगेटिव्ह टर्म आहे, त्यामुळे सी येणार नाही, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, ए और बी। 81 नंबर, 2 कथने, सामाजिक अध्ययन विज्ञान आधुनिक भारत के आधिकारिक पाठ्यक्रम का हिस्सा गांधी जी के बुनियादी शिक्षा कार्यक्रम के साथ ही बना। तर बघा, समाजशास्त्र हे जे विषय आहे, सामाजिक विज्ञान आधुनिक भारत के आधिकारिक पाठ्यक्रम का हिस्सा, म्हणजे आधुनिक भारतातील बघा समाजशास्त्र विषयाचा जो अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त हिस्सा गांधीजींच्या बुनियादी शिक्षण कार्यक्रम आहे, तर त्याच्यासोबत बनलेला आहे, हे विधान चुकीचं आहे। आणि विधान 2 किंवा कथन 2, माध्यमिक शिक्षा आयोग ने सामाजिक अध्ययन विज्ञान विषय को अखिल भारतीय स्तर पर आधिकारिक मान्यता प्रदान की, हे विधान बरोबर आहे। कथन 1 गलत, परंतु कथन 2 सही है, ऑप्शन क्रमांक 4 याचा अचूक उत्तर असेल। त्याच्यानंतर पुढे घ्या 82 नंबर, लोकतंत्र या समता को पढ़ाया जाना चाहिए, लोकशाही किंवा समता या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, कारण बघा इन्हें ज्ञान के क्षेत्रों के साथ साथ कक्षा प्रक्रिया के रूप में शामिल करके, ऑप्शन क्रमांक 4। 83 नंबरचा प्रश्न आहे, बाजारों पर निम्नलिखित में से कौन से कथन सत्य है। बाजाराशी संबंधित ए, बी, सी तीन विधाने बरोबर आहेत। ए, साप्ताहिक बाजारों में वस्तुएं सस्ते दामों पर उपलब्ध होती है क्योंकि दुकानदार इन्हें सीधे उत्पादकों से खरीदते हैं। साप्ताहिक बाजारवर याच्या आधीही PYQ येऊन गेलेला आहे। फोन तथा इंटरनेट से की गई खरीदारी ने स्थानीय और पास पड़ोस दुकानों को नुकसान पहुंचाया है, हे पण विधान बरोबर आहे। सी, स्थायी दुकानों में बेची जाने वाली वस्तुएं प्रायः महंगी होती है क्योंकि दुकानदार को किराए, बिजली, सरकार की फीस इत्यादि का खर्च उठाना पड़ता है, तिन्ही विधाने बरोबर आहेत, ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर असेल। त्याच्यानंतर पुढे घ्या 84 नंबर, निम्नलिखित में से कौन सी कार्रवाई किसी समुदाय के हाशियाकरण को संबोधित करने में सहायक नहीं होगी। बघा कोणती कृती जे हाशियाकृत समूह आहेत तर त्यांना संबोधित करण्यासाठी सहाय्यकारी नाही, तर ऑप्शन क्रमांक 3 येईल, मुख्य धारा में समाहितीकरण। त्याच्यानंतर पुढे 85 नंबर, पुन्हा अभिकथन रीजन, पारंपरिक सामाजिक विज्ञान शिक्षण बच्चे के वास्तविक जीवन के अनुभवों का कोई संदर्भ दिए बगैर समाजों और कालों के बारे में सीखने पर जोर देता है, विधान ए बरोबर आहे। आता कारण पाहू, सामाजिक विज्ञान के तथ्यों को सामाजिक जांच पड़ताल की प्रक्रियाओं में बदलना पाठ्यपुस्तकों NCF 2005 पर आधारित का एक प्रमुख मजबूत पहलू रहा है, विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत। ए और आर दोनों सही तथा आर एक की सही व्याख्या करता है, ऑप्शन क्रमांक 1 अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक 85चं। त्याच्यानंतर 86 नंबर, भारत में प्रातिनिधिक लोकतंत्र के संदर्भ में निम्नलिखित में से क्या सत्य है। प्रातिनिधिक लोकशाहीच्या संदर्भामध्ये कोणतं विधान बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2 येईल, लोगों की सीधी और प्रत्यक्ष सहभागिता। 87 नंबरचा प्रश्न, निम्न में से क्या सामाजिक विज्ञान की कक्षा में एक बेहतर पाठन परिवेश के निर्माण में सहायक होगी। ए, बी, डी, सी विधान केवळ प्रसार, इथं या केवळ एका शब्दामुळे आपल्याला सी येणार नाही, कारण केवळ हा निगेटिव्ह टॅगवर्ड आहे। सी इथून गेलं, सी इथून गेलं, सी इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं ए, बी, डी, ऑप्शन क्रमांक 4। त्याच्यानंतर पुढे 88 नंबर, 2 कथने। आता कथने बघा, तर एक, ऐसी कक्षा में समता एवं लोकतंत्र को बढ़ावा देने में आसानी होगी जिसमें अध्यापिका बच्चों को प्रश्न नहीं पूछेगी। बघा समता आणि लोकशाही यांना प्रोत्साहन देणे
इथं सहज सोपा असेल जिथे बघा शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नच विचारत नाही, पूर्णपणे चुकीचं विधान आहे. 2, ऐसी कक्षा में समता एवं लोकतंत्र को बढ़ावा देने में समस्या होगी जिसमें विभिन्न विचारों को चर्चा एवं वाद विवाद के लिए प्रोत्साहित किया जाता हो. तर हे विधान बरोबर आहे. इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे बघा. तर ए गलत, परंतु कथन 2 सही हे ऑप्शन क्रमांकाचं 4 बरोबर असेल. 49 नंबर, सामाजिक विज्ञान की पाठ्यपुस्तकों में समुदाय में लोगों के अनेकत्व से जुड़े अनुभवों को साझा करना जरूरी है क्योंकि ऑप्शन क्रमांक 4 यह स्थानीय समुदाय के चित्र निर्माण में मदद करता है. आणि शेवटचा प्रश्न, भारतीय संविधान की निम्नलिखित में से कौन सी विशिष्टता विधानमंडल और कार्यपालिका को न्यायपालिका के कार्य में हस्तक्षेप करने की अनुमति नहीं देती? शक्तियों का पृथक्करण. हा पण इनडायरेक्टली PYQ आहे. न्यायपालिका की स्वतंत्रता याच्यावर PYQ येऊन गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं अचूक उत्तर असेल. अशा पद्धतीनं बघा 31 ते जवळजवळ 90 पर्यंत 60 प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. त्याच्यापैकी 40 प्रश्न तुम्हाला NCERT कंटेंटवर आधारित होते, ज्याची काठिण्य पातळी जी कालचा जो पेपर होता तर त्याच्या तुलनेमध्ये आज थोडीशी सोपी होती कालच्या पेपरच्या तुलनेमध्ये. आणि पेडॉलॉजी पण काही तेच टॉपिक दरवर्षी रिपीट होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने ओव्हरऑल हा समाजशास्त्र विषयाचा पेपर होता. होप आपल्या बॅचच्या सर्वांना पेपर खूप चांगला गेला असावा आणि सगळ्यांचं जे आपलं टार्गेट होतं बघा 100+, तर तिथंपर्यंत खूप सारे मुलांचे मेसेज येत आहेत पेपर चांगला गेला म्हणून. तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प झालेली असेल. चालेल, धन्यवाद.